Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मणक्यांचे विकार, ज्याच्यामध्ये मानपाठ कंबरदुखी बरोबरीने स्लिप डिस्क, सायटिका, स्पायनल कॅनल स्टिनोसिस सारख्या आजारांवरती विना ऑपरेशन कसे उपचार करायचे याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत प्रख्यात डॉक्टर विराज भंडारी सरांकडनं. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर विराज भंडारी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. मला आवर्जून सांगायचं वाटतं की ते आयुर्वेद तज्ज्ञ आहेतच, पण पुढे जाऊन त्यांनी विशेष करून स्पाइन मधलं जे प्रगत प्रशिक्षण आहे, म्हणजेच मणक्यांच्या विकारांवरील उपचारांमध्ये प्रगत प्रशिक्षण हे विशेष करून परदेशात राहून घेतलेलं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की महाराष्ट्रातील हाडवैद्य असोत किंवा केरळामध्ये आयुर्वेद उपचार असोत, पण त्याच्या पुढे जाऊन जगभरामध्ये आज जे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे, खास करून स्पाइन डिसऑर्डर्ससाठी म्हणजेच मणक्यांच्या विकारांसाठी, ज्याच्यामध्ये विशेष करून ऑस्टिओपॅथ, कायरोप्रॅक्टिक सारखे उपचार आहेत किंवा त्याच्या पुढे जाऊन विशेष करून न्यूरोमेनिंजियल असणारे उपचार आहेत, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ऑर्गन बॅलन्सिंग सारखे उपचार आहेत आणि विविध प्रकारचे मर्मचिकित्सा आहे. या सर्व असणाऱ्या थेरपीजचा उपचारांचं एकत्रितकरण करून डॉक्टर विराज भंडारी सरांनी एक स्वतःचं टेक्निक डेव्हलप केलेलं आहे. संशोधन पूर्ण अशी चिकित्सा आहे डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक, ज्याद्वारे आपण आज मणक्यांच्या सर्व विकारांवरती विना ऑपरेशन मात करू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मला वाटतं. डॉक्टर विराज भंडारी सरांचं जे क्लिनिक आहे हडपसर पुणे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली मणक्यांच्या सर्व विकारांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध झालेले, तेही विना ऑपरेशन. आणि त्यामुळे जरूर आपल्याला जर काय मणक्यांच्या आजारांवरती मात करायची असेल तर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे डॉक्टर विराज भंडारी सरांच्या क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर्स आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि विशेष करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी ऑनलाईन सल्लाही उपलब्ध आहे, ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. म्हणजे एक 6 ते 7 महिन्यापूर्वी मला जेव्हा त्रास व्हायला लागला, पाय 10 मिनिटापेक्षा मला जास्त चालता येत नव्हतं. मग डॉक्टर भंडारी तुम्ही मला भेटलात. इथं आल्यानंतर पहिल्यांदा तो विश्वास मिळाला की नाही, आपण बरं होऊ शकतो याच्यातून. आणि मग मला पहिल्याच दिवशी जेव्हा ट्रीटमेंट दिली तेव्हाच मला जवळजवळ एक 60% रिलीफ मला नक्की जाणवलं. अगदी 100% मला ते आठवते चांगलं. मग तिथून पुढं सुरू झालं. पण मला म्हणजे माझा फूट ड्रॉप, म्हणजे पाय चप्पल आपटल्याचा आवाज यायचा. लोक पण विचारले असं का होतंय. बरोबर. आज जवळजवळ 95% म्हणलं तरी चालेल की म्हणजे गेला, संपलंच आहे. खरंच डॉक्टर खूप धन्यवाद तुमचे, म्हणजे मिरॅकल वाटला तुम्ही मला. तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण पुन्हा एकदा डॉक्टरांचं स्वागत करूया कार्यक्रमात. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. सर, खरोखर एक वैद्यकीय चमत्कार म्हणेल असं आपण एक टेक्निक डेव्हलप केलेलं आहे, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक. हे काय अर्थातच जाणून घेण्याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना आहे. पण हे टेक्निक जे आहे, ज्याच्या मागे आपले अनेक वर्षांचं संशोधन आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे, तर हे टेक्निक आपण कसं डेव्हलप केलं आणि ह्या टेक्निकने कोणकोणते आजार आपण बरे करू शकतो, काय सांगता येईल? सर, आपण कस्टमाइज निदान केल्यानंतर प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ठरवतो की नक्की पेशंटला कोणकोणत्या ट्रीटमेंट द्यायच्यात. त्याच्यामध्ये आम्ही विशेषतः प्रत्येक पेशंटचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे, डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत ते रिअलाइन करणं, त्यातले सगळे स्नायू रिजनरेट करणं, जिथे जिथे गादी बाहेर आलेली आहे तिथे 2 मणक्यातलं अंतर वाढवणं, यासाठी स्पेशली वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी आम्ही डिझाईन केलेल्या आहेत. आणि सर्व ट्रीटमेंट ह्या कस्टमाइज आहेत. म्हणजे प्रत्येक पेशंटचा रुग्ण हा प्रत्येक वेळेस ट्रीटमेंट जी आहे, ट्रीटमेंटचा पॅटर्न जो आहे तो सगळा मॅन्युअल आहे. 75% काम हे मॅन्युअल आहे, 25% काम हे मशीनवरती केलं जातं. त्याचबरोबर पहिली ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर वाढवणं, जो मणका उजवीकडे डावीकडे गेलेला आहे त्याचं प्रेशर आम्ही चेक करतो नर्वोस्कोपने, त्याचं नर्व टेम्परेचर घेतो आणि त्यानंतर क्रायोप्रॅक्टर बेडवरती पेशंटला झोपवलं जातं. जो मणका वरती आलेला आहे त्याला आतमध्ये ढकलून दिलं जातं. तसंच त्या मणक्याला जर तो मणका उजवीकडे गेला असेल जास्तीत जास्त तर त्याला डावीकडे आणलं जातं. मिड लाईनला बॉडीच्या परत नॉर्मल स्थितीमध्ये आणून दिलं जातं. त्याचबरोबर त्यानंतर आम्ही व्हिसेरल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून चेक केला जातो की कोणता ऑर्गन मिसअलाइन आहे. त्यानंतर पेशंटच्या पोटावरती हात ठेवला जातो आणि चेक केलं जातं की
त्या ऑर्गनची मोटिलिटी कशी आहे, पेशंटला स्वतःला ते जाणवतं की तिथे मुवमेंट होत नाही आहे. मग हे सगळं जे आहे पेशंट स्वतः समजून घेतो की बाबा हा खरंच मुवमेंट होत नाही आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर मुवमेंट व्हायला लागली आणि त्यानंतर लगेच पेन 70 to 80% हे कमी झालेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर पेशंटचं फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट दिली जाते. फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये मसल आणि फेशियाला रिअलाइन केलं जातं. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही ग्लाइड्स दिल्या जातात, काही मसलमध्ये नोड्स बनलेले असतात, काही फेशियाचे गाठी बनले असतात, त्या गाठींना सोडवलं जातं. त्याच्या वेगवेगळ्या ग्लाइड्स आहेत, टोटल 12 लेवल्स आहेत. त्याच्यामध्ये 1300 मसल हे रिअलाइन केले जातात. पहिल्या दिवशी ब्रेथचे मसल सगळे रिअलाइन केले जातात. सेकंड सेशनला फूट बॅलन्स केला जातो. थर्ड सेशनमध्ये लॅटरल बॉडी बॅलन्स केली जाते. फोर्थ सेशनला पेशंटच्या आतमधले मसल्स हे बॅलन्स केले जातात. फिफ्थ सेशनला पेशंटची पुढची बाजू सगळी बॅलन्स केली जाते. सिक्स सेशनला पूर्ण बॅकलाईन म्हणजे पेशंटच्या मागचे मानेपासून ते पायाच्या तळव्यांपर्यंतचे सगळे मसल हे रिअलाइन केले जातात. त्यानंतर इस्तम नावाची ट्रीटमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. त्यानंतर पुढची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस. त्याच्यामध्ये काही छोटेसे 5 ते 6 एक्सरसाइज मानेचे आणि 5 ते 6 एक्सरसाइज कमरेचे पेशंटला कस्टमाइज शिकवले जातात, जेणेकरून तिथल्या मसलची ताकद वाढेल. त्याचबरोबर झूम योगा महिन्यातले 13 सेशन ऑनलाईन झूमचे सेशन घेतले जातात. त्याच्यामध्ये पेशंटला सकाळी 7:30 ते 7:30 योगा सेशन माझ्यासोबत पेशंट स्वतः करतो. त्याच्यामध्ये फ्रँकलिंग मेथड मर्मचिकित्सा ही ऑनलाईन झूमवरती घेतली जाते आणि पेशंटला महिन्यातनं एक दिवस साधारण 12 ते 17 प्रकारचे उपचार 3.5 ते 4 तासात दिले जातात. त्याचबरोबर रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाचा टेबल आहे. त्याच्यामध्ये पेशंटला पोटावरती या पाठीवरती झोपवलं जातं आणि 2 मणक्यातलं अंतर हे रोबोटिक आत्ताचं ॲडव्हान्स मशीन आहे की ज्याच्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर हे स्पेसिफिक वाढवलं जातं. पेशंटचा टॉर्क आणि फोर्स हा मशीनवरती ग्राफ येतो की किती प्रमाणात ते कमी होत आहे आणि मशीन प्रॉपर सगळं AI टूल, आत्ताचं जे AI आत्ता नवीन जे विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे त्याच्यानुसार ते मशीन आज वर्किंग करत आहे, जेणेकरून पेशंटच्या गादीतलं एपिकॅनॉल डायमीटर हा वाढला जातो आणि परत गादी साधारण 7व्या ते 9व्या सेशनपर्यंत आत जाते. आपण प्रत्येक 4 महिन्यांनी एक्सरे रिपीट करतो. पेशंटला दाखवतो की आज तुम्ही आलात त्या दिवशीचा एक्सरे आणि 4थ्या महिन्याचा एक्सरे. तर पेशंटचा जो एक्सरे पहिल्या दिवशी काढला तो तिरका आहे आणि ज्यावेळेस पेशंट 3ऱ्या महिन्यात ट्रीटमेंटला येतात एक्सरे परत रिपीट केला जातो, तो एक्सरे सरळ झालेला पेशंटला दाखवला जातो. आणि MRI 9व्या महिन्यात आम्ही कंपल्सरी करतो, जेणेकरून MRI मध्ये गादी आत गेलेली दिसते आणि पेशंट जेव्हा 2-3 ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जातो आणि तो दाखवतो की हा MRI बिफोर आणि आफ्टर, तर स्वतः ॲलोपॅथी डॉक्टर विचारतात अरे कुठे ही ट्रीटमेंट तू घेतलीस. आणि काही वेळा बऱ्याच वेळा संचेती हॉस्पिटल जहांगीर रुबी हॉलमधनं मला फोन आले की सर ही कुठली पद्धत तुम्ही विकसित केली आहे. हॅलो, मी तेजस्विनी शिवाजी फडतरे. माझं आत्ता हे 7वं सेशन आहे. ह्याच्या अगोदर मी पुणे, मुंबई, सातारा इतक्या दवाखान्यात गेले की म्हणजे मी सांगू शकत नाही त्या दवाखान्यांची नावं तुम्हाला. पण आता ह्या डॉक्टर भंडाऱ्यांच्याकडं जी भेटलं ना, 2ऱ्या-3ऱ्या वेळेतच मला ते फरक जाणवला की जे माकड हाड होतं 2-3 मिनटं चालायला लागले की ते दुखायचं आणि मानेचा त्रास होता आणि मध्ये थोडासा गॅप होता. आणि आता ह्या 7व्या सेशनला तर ते पूर्णच असं हे आहे, अगदी नॉर्मल थोडंसं राहिलं आहे. ते मला वाटतं आता हे लास्टला पूर्ण होऊन जाईल. विशेष करून मानपाट कंबरदुखीला कारणीभूत असणारे स्लिप डिस्क, सायटिकासारखे आजार, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार, स्पायनल कॅनल स्टेनोसिस, उतार वयातील पाठदुखी आहे ज्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येणं, हातपाय जड होणं, मानपाट कंबरदुखीच्याच बरोबरीने पावलं जड होणं, न चालता येणं पुढे, आणि हे सर्व आजार आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली बरे करता येणं शक्य आहे, तेही विना ऑपरेशन. तर हे सुरक्षित आरोग्यदायी असणारं जे डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक आहे ह्याचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे डॉक्टर विराज भंडारी स्पाईन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता, ऑनलाईन सल्ला घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने अर्थातच थोडंसं स्पेसिफिक मी प्रश्न विचारतो आता. मानदुखी, कंबरदुखीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि विशेष करून आज तुम्ही मगाशी सांगितलं की आज जे काम करताना मुलं एका जागेवर बसून करतात, अभ्यास करताना सुद्धा एका जागेवर बसून करतात, मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढलंय, कॉम्प्युटर बघण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे मानदुखी ही जवळपास प्रत्येकाला दिसते आपल्याला. मानदुखीविषयी काय सांगाल?
एक लक्षात घ्या, मानदुखी ही 2 गोष्टीमुळे होते, एक शारीरिक आणि एक मानसिक. बऱ्याच लोकांना त्या मानदुखीमुळे चक्करचा त्रास होतो, कधी कधी स्वतःला फिरल्यासारखं वाटतं, कधी कधी घरातली भिंत फॅन फिरताना दिसतात. त्याचे उपचारमध्ये जर बघितलं तर मॅन्युअल थेरपीमध्ये मानदुखी आणि चक्कर येणं, त्याचबरोबर हाताला मुंग्या येणं, हात जड वाटणं, ही जर मॅन्युअल थेरपी डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक जर घेतलं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. जो मानेचा कव जो आहे, बऱ्याच रुग्णांमध्ये बघतो आम्ही की जो लॉस ऑफ लॉर्डोसिस, मानेचा 30 डिग्रीचा कव जो पाहिजे तो बऱ्याच वेळा लोकांमध्ये मान ही सरळ होऊन जाते. कधी कधी काही लोकांमध्ये मान पुढे येते, काही लोकांमध्ये मान ही मागे जाते, काही लोकांची मान ही तिरकी राहते, काही लोकांमध्ये सर्वायकल डिस्टोनिया म्हणजे काय, मान ॲटोमॅटिक उजवीकडेच राहते, त्यांना हाताने अशी सरळ करावी लागते. तर ही सगळ्या जी मानदुखीची लक्षणं आहेत किंवा आणि त्याच प्रकारचे त्याच्यामुळे होणारे उपद्रव आजार जे आहेत, या सगळ्यांवरती जर आयुर्वेदिक उपचार, योग उपचार आणि मॅन्युअल थेरपी जर घेतला तर नक्कीच त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत मिळते आणि ऑपरेशन हे नक्कीच वाचतं आहे. ॲक्च्युली मला 6-7-8 महिन्यापूर्वी मणक्याचा प्रॉब्लेम सुरू झाला होता. माझे C4, 5, 6 मणके गादी सरकले होते. सरांना आम्ही भेटलो तिथं आणि सरांनी त्या दिवशी पहिल्या दिवशी आम्हाला 120% गॅरंटी दिली की तुमचे मणके जे गादी सरकलेत ते पूर्णपणे तुमचे 120% बरे होणार. मग त्याचप्रमाणे आम्ही सरांचा फॉलोअप घेतला. प्रत्येक महिन्याला येऊन येते. 7-8 महिने झाले आम्हाला ते येऊन यायचे आणि माझे जे गादी सरकले होते पूर्णपणे बरे झालेले आहेत. त्यामुळे माझे आता विकार सगळे पूर्णपणे दुखण्याचे बंद झालेले आहेत आणि मी एकदम स्वस्थ आणि निरोगी झालेले आहेत. केवळ पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्ण याचा फायदा घेऊ शकतात, कारण आपल्याला केवळ एका दिवसात 4 तासात हे उपचार मिळणार आहेत. परत फॉलोअपला आपल्या येण्याची गरज नाही आहे. त्यामुळे आपल्याला मानपाट कंबरदुखी असेल, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलिटिस सारखे आजार असतील तर निराश होऊ नका. जरूर हे सुरक्षित आरोग्यदायी उपचार आहेत, त्यांची कास धरा आणि त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, मानदुखीविषयी सांगितलं तसंच कंबरदुखी आणि सर स्त्रियांमध्ये ही विशेष करून जास्त दिसते, कारण PID, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असतात आणि हाडांची ठिसूळ असते त्यांच्यामध्ये बऱ्याचदा. तर कंबरदुखीविषयी आम्हाला काय सांगा? ह्या सगळ्या आजारांवरती एक महत्त्वाचं आहे की ग्रेड 1 जिथे पूर्ण रोबोटिक म्हणजे ज्यावेळेस पेशंट एकदम प्राथमिक अवस्थेत येतो की जिथे पूर्ण कंबर ही लॉक होते, तिथे 4 दिवस आराम करा. पूर्ण जर आराम केला तर ती गादी ॲटोमॅटिक आत जाते. सेकंड स्टेजमध्ये जेव्हा कंबर बाहेर येते त्यावेळेस रोज सकाळी उठल्यानंतर पेशंटला कंबर अवघडल्यासारखं वाटतं आणि ही पहिली धोक्याची घंटा आहे. तिथे पेशंटनी उपचारासाठी सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर काही लोकांना मुंग्या येतात, तर मुंग्या येण्याचं कारण आहे नव ही चिकटली जाते. नव जी वर्टेब्रल सेगमेंट जो आहे तिथनं नव गादी बाहेर आल्यामुळे, नव चिकटल्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटच्या मांडीला काही लोकांना मुंग्या येतात, काहींना मांडीच्या मागच्या बाजूला मुंग्या येतात, काही लोकांना पिंडरीमध्ये मुंग्या येतात. 2 मिनटंही उभं राहता येत नाही आहे. ॲटोमॅटिक मनका हा तिरका झालेला आहे. त्याला लॅटरल शिफ्ट आम्ही म्हणतो. उजव्या साईडला आरशात उभा राहिल्यानंतर कंबर उजव्या साईडला शिफ्ट झाली आहे किंवा कंबर डाव्या साईडला शिफ्ट झाली आहे किंवा बटकचा भाग हा पोस्टेरियरली मागे गेलेला आहे किंवा बटकचा भाग धनुष्यबाणासारखा पुढं गेलेली आहे कंबर. हे सगळे स्ट्रक्चर जे आहेत ते जर फेशियल मॅन्युप्युलेशन आणि इतर मॅन्युअल थेरपी घेतल्या तर नक्कीच तिथले सगळे जे बॉक्सेस आहेत शरीराचे, खांदे, कंबर, पायाची बोटं, हे सगळे रिअलाईन करता येतं आणि ऑपरेशन हे नक्कीच वाचू शकतं. स्त्रियांमध्ये आपण बघतो की बऱ्याच स्त्रिया 75% वुमन्स ह्या घरातलंही काम करून बाहेरचंही काम करतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये धातुशय डिजनरेटिव्ह चेंजेस हे बऱ्याच प्रमाणात होतात. त्याचबरोबर पिरियड्समध्ये काम केल्यामुळे बऱ्याच वेळा तिथे कुठेतरी ऑस्टिओफाईट्स, फायब्रॉइड्स होणं किंवा सिस्ट तयार होणं आणि त्यातनं होणारी कंबरदुखी असा एक प्रकार बऱ्याच वेळा बघायला मिळतो. तर ही सगळ्या ज्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रियांचं कस्टमाइज डायग्नोसिस करणं की हे पॅथॉलॉजिकल आहे, मेकॅनिकल आहे का, त्यांचं दोषच इमोशन आणि त्या संदर्भात आहे. तर हे सगळ्याचं डायग्नोसिस करून जर ट्रीटमेंट दिली, त्याचबरोबर त्यांनी जर रोजचा कंपल्सरी योगा, योग्य डाएट त्यांनी चालू केलं, च्यवनप्राशसारखं एखादं रसायन औषध, सौभाग्य शुंठीपाकसारखं एखादं रसायन औषध पोटातनं घेतलंय तर नक्कीच त्यांचे त्रास हे कमी होणार आहेत. मी चिमूरवरून आली आहे. मी पहिले चंद्रपूरमध्ये ट्रीटमेंट घेतली, नंतर नागपूरमध्ये घेतली, नंतर नागपूरमध्ये होमिओपॅथिकमध्ये 1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतली. मला कुठेही फायदा नाही झाला. या भंडारी सरांचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, त्यानंतर मी पुण्याला आले. यावेळेसचं माझं 6वं सेशन आहे, तरी मला भरपूरच फायदा झाला आहे. पहिले मला बेल्ट लावा लागत होता कमराला. बेल्ट लावल्याशिवाय मला एकही काम नव्हतं करता येत. आता न बेल्ट लावता मी पूर्ण कामं करते. यावेळेस मला 90% फायदा झाला आहे या सेशनला. त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे सरांची. आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे हे उपचार आहेत डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचे, जे आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत महाराष्ट्रातील सर्व रुग्णांसाठी.
आणि मला आवर्जून सांगायचं आहे फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे विशेष करून डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, व्हॉट्सअपही करू शकता, त्या आपण रिपोर्ट्स त्यावरती पाठवू शकता. ऑनलाईन सल्ला आपल्याला उपलब्ध असणार आहे. उपचार केवळ एका दिवसात मिळणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व रुग्ण याचा लाभ घेऊ शकता. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच आपण स्लिप डिस्कविषयी बोललो, स्पॉन्डिलायटिस सारख्या आजारांविषयी बोललो. तसंच एक आजार आहे स्पायनल कॅनल स्टेनोसिस, ज्याच्यामुळे ही उतार वयात होणारी जास्त समस्या आहे वार्धक्य अवस्थेमध्ये, आणि असे रुग्ण बऱ्याचदा चालल्यानंतर त्यांना थांबावं लागतं, जास्त काळ चालू नाही शकत. तर हे नक्की काय आणि ह्याच्यावरती कशा रीतीने उपचार केले जातात? स्पायनल कॅनल स्टेनोसिसमध्ये बऱ्याच वेळा कॅनॉल पूर्ण दबला जातो. दबण्याची 3 प्रामुख्याने कारण आहेत. एक तर गादी बाहेर येणं, कधी कधी ऑस्टिओफाइट्स म्हणजे बोनचे तुकडे, बोन झिजून तिथे तुकडे ते नर्वला डॅमेज करतात. त्याचबरोबर काही लोकांमध्ये वयापरत्वे बोन खाली खाली सरकतात, जसं इथे दिसतंय बघा. नॉर्मल व्हर्टेब्रल सेगमेंट जो आहे तो पाण्याची गादी बघा इथे ही कमी 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 होत चालली आहे. वयापरत्वे त्या लोकांमध्ये 2 मणक्यातलं अंतर हे कमी कमी होत जातं आणि कमी कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा दोन्ही साईडनी गाद्या ह्या बाहेर येतात, उजवीकडनं आणि डावीकडनं, आणि दोन्हीकडनं प्रेशर वाढल्यामुळे तिथे नर्व इन्फ्लाम होते. नर्व इन्फ्लाम झाल्यामुळे बऱ्याच वेळा थोडं चाललं की त्यांना बसावंसं वाटतं. तर या सगळ्या कंडिशनमध्ये जर पेशंटने व्यवस्थित योगा उपचार आणि आहार हा वेळेवर ठेवला आणि काही मॅन्युअल थेरपी आणि METचे एक्सरसाइजेस जर केले तर कॅनॉल स्टेनोसिस हे पूर्ण कमी होतं. त्यासाठी महिन्यातनं 1 वेळा साधारण 3.5 ते 4 तासामध्ये 13 ते 16 प्रकारचे उपचार त्याच्यामध्ये दिले जातात आणि साधारण असं 9 ते 12 महिने पेशंटला ते उपचार दिले जातात. आणि पुढे 3 वर्ष पेशंटनी जर योगा केला तर ती 2 व्हर्टेब्रल सेगमेंटची हाईट ही नॉर्मल येते. आपल्यालाही जर का कोणत्याही मणक्यांच्या विकारांशी निगडीत समस्या असो, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारख्या आजार आहेत, ज्यामुळे मानपाट कंबरदुखी उद्भवू शकते, हातापायाला मुंग्या येणं, नस दबणं, चकती सरकणं, हातपाय जड होणं, हातापायातली ताकद जाणं, अशा विविध समस्या दिसू शकतात. आणि विशेष करून ज्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे मणक्यांच्या विकारांसाठी, त्यांच्यासाठी तर मला वाटतं हे सर्वोत्तम सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आहेत. त्यामुळे आपल्याला जर का कोणत्याही मणक्यांचा आजार असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला जाता जाता आपल्याला विचारायचं आहे की महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचा कार्यक्रम आपला बघत आहेत, तर ज्यांना मणक्यांचे विकार आहे तर ते आपल्या क्लिनिकचा कशा रीतीने लाभ घेऊ शकतात, काय सांगता येईल? सर, आमचं क्लिनिक जे आहे ते पुण्यामध्ये हडपसरमध्ये आहे. महिन्यातनं 1च वेळा उपचार केले जातात आणि 12 सेशन ऑनलाईन झूमवरती घेतले जातात. जे पेशंट विना ऑपरेशन बरे होणारे त्यांनाच उपचार दिले जातात. महिन्यातनं 1च दिवस उपचार असतात. साधारण 9 ते 12 महिने कालावधी 1 गादी किंवा 2 गाद्या बाहेर असतील तर जातो आणि त्या काळामध्ये जवळजवळ 13 ते 16 प्रकारचे मॅन्युअल थेरपी ह्या दिल्या जातात आणि नक्कीच पेशंट हे बरे होताना मला बघायला मिळत आहे. कारण ह्या सगळ्या आज मी फक्त स्पाईन स्पेशालिटी घेऊन गेली 19 वर्ष काम करतो आहे. तर यामध्ये बरेच रुग्ण जे आहेत महाराष्ट्र, मुंबई, गोवा, दुबई, कुवेत, त्याचबरोबर गुजरात, आंध्र प्रदेश, मद्रास, चेन्नई इथनंही आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं पेशंट दवाखान्यात येतात. ते कारण प्री अपॉइंटमेंट आपण 8च पेशंट रोजचे नवीन चेक करतो आणि 20च लोकांना साधारण ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे पूर्ण कस्टमाइज प्रत्येक पेशंटला मी स्वतः लक्ष देतो आहे आणि त्याच्यामुळे मिळणारा जो रिझल्ट आहे हा विना ऑपरेशन मिळतो आहे. ज्या लोकांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे किंवा ज्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालं आहे आणि परंतु पाय, कंबर जड होतोय, बधीर होतोय, मुंग्या येतात, ते तर तुम्ही निराश होऊ नका. एक लक्षात घ्या, नक्कीच तुम्ही एकदा डॉक्टर विराज भंडारी स्पाईन क्लिनिकला भेट आवर्जून द्या आणि एकदा बघा. हा एक तुमच्यासाठी मोठा आशेचा किरण असेल की तुमचं ऑपरेशन नक्कीच मला वाचवताना यश मिळेल. तर कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा विकार असो, आपल्याला निराश होण्याची गरज नाही आहे, कारण आता आपल्याला डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकद्वारे ह्यावरती विना ऑपरेशन मात करता येणं शक्य आहे. आणि केवळ पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व रुग्ण ह्याचा लाभ घेऊ शकतात. पुणे या ठिकाणी मुख्य दवाखाना आहेच डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचा, पण महाराष्ट्रातील सर्व रुग्णांसाठी ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे. महिन्यातून एकदाच आपल्याला फक्त ट्रीटमेंट घ्यायचे, 1च दिवस ट्रीटमेंट आहे, तेही 4 तासाची ट्रीटमेंट आहे. अतिशय सोपी, सुरक्षित, आरोग्यदायी स्वरूपाचे असे हे डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकचे उपचार आहेत जे आपल्याला आता उपलब्ध आहेत. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता आणि विशेष करून सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता.
डॉक्टर विराज भंडारी सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.